Welcome students to the standard 10. The subject is the science one and chapter is the gravitation. Our topic is the gravitational potential energy. So the definition of gravitational potential energy. Energy stored in an object. The gravitational potential energy means the energy stored in an object because of its position or state is called पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर एनर्जी जी आहे ऑब्जेक्टमध्ये जी स्टोअर होते जी एनर्जी बिकॉज ऑफ इट्स पोझिशन म्हणजे ज्या स्वरूपात आहे तशी अशा स्वरूपात आहे सॉलिड लिक्विड गॅस जे असेल ते बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट म्हणजे ज्या स्वरूपात आहे ते तर त्यामध्ये जी एनर्जी असते स्टोअर्ड याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी. आता ही आपण एक ऑब्जेक्ट घेतली यामध्ये असणारी एनर्जी ही जी स्टोअर्ड आहे म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला ज्या सरफेसपासून अर्थच्या सरफेसपासून 4 ठिकाणी काढायची आहे. फर्स्ट ऑन द सरफेस मग आपण त्याच्या 4 पोझिशनला आपण पोटेन्शियल एनर्जी काढूया. ती कशी भरते तर फर्स्ट पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. द पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ त्याचा फॉर्म्युला आहे mgh. एम सपोज ह्या वस्तूचं मास काय आहे 2 किलोग्रॅम आहे. सपोज ही वस्तू 2 किलोग्रॅमची आहे आणि ही जी ऑब्जेक्ट आहे ही कुठे आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणि त्यावर अर्थचं ग्रॅव्हिटेशन किती असतं तुम्हाला माहिती आहे दॅट इज 9.8 म्हणजे अर्थचं ग्रॅव्हिटेशन 9.8 जीची व्हॅल्यू 9.8 आणि अर्थवरच ही ऑब्जेक्ट त्याला हाईट नाही आहे डायरेक्ट ऑन द अर्थ आहे प्रेझेंट म्हणजे हाईट नाही आहे ऑब्जेक्टला म्हणून त्याची हाईट काय घ्यायची 0. आता 0नी या सर्वांना मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू किती येईल 0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ती किती असते 0 असते. आता थोडीशी आपण हाईट वाढवूया इथपर्यंत जाऊ आपण हाईटसाठी. हे जे डिस्टन्स आहे याला कॅपिटल आर हे म्हणतात तुम्हाला माहीत आहे. तर हे डिस्टन्स म्हणजेच रेडियस याला पण हाईट म्हणूया. थोड्या वेळ आपण हाईट म्हणूया कारण ऑब्जेक्ट अशी इथे आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ त्यामुळे ऑब्जेक्टची हाईट असं पण आपल्याला म्हणता येईल. तर आता हे डिस्टन्स घेऊया. या ऑब्जेक्ट आता आपण थोडी वर नेलेली. ओके आता इथे पोटेन्शियल एनर्जी आपण काढूया. या ठिकाणी असणारी पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती mgh या स्वरूपात आहे. तर मास तर तेच राहणार आहे ऑब्जेक्टचं मास तर चेंज होणार नाही आहे आणि ग्रॅव्हिटेशनल जे जीची व्हॅल्यू जी आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती किती आहे 9.8. 2 किलोमीटर डिस्टन्स सपोज आपण हे हाईट जो ऑब्जेक्ट आहे हाईटवर नेला आहे 2 किलोमीटर एवढ्या हाईटवर नेलेला आहे आणि 2 किलोमीटर म्हणजे हाईट म्हणजे डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स हाईट तर 2 किलोमीटरवर नेला आहे आता म्हणजे हाईट वाढलेली आहे. अशा वेळेस आपण त्याची जी एनर्जी कॅल्क्युलेट केली पोटेन्शियल एनर्जी यामध्ये जीची व्हॅल्यू ही चेंज होणार नाही. 2 किलोमीटरला काही फरक पडत नाही शेवटी ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या आतमध्येच आहे ग्रॅव्हिटेशनमध्येच आहे अर्थच्या त्यामुळे अर्थची जे जीची व्हॅल्यू आहे जी ती खूप फारसा बदल पडत नाही. तर 9 इथे पण आहे 9.8 आणि इथे पण 9.8 आहे. या तिघांना मल्टिप्लाय केलं तर इथे जी पोटेन्शियल एनर्जी भरली ती कॅल्क्युलेशन केल्यावर 39.2 ॲज अ आपण समजायला हे व्हॅल्यू घेतले आहेत एवढीच असते असं नाही आपण ॲज अ सपोजिशनसाठी घेतलं आहे की 2 किलोग्रॅमची ऑब्जेक्ट आहे आणि हाईट पण 2 किलोमीटर आहे. अशा वेळेस त्याची ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी भरलेली आहे 39.2 म्हणजेच ही पॉझिटिव्ह आलेली आहे बरोबर आहे. तर या ठिकाणी असणारी एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे. इथे असणारी एनर्जी ही किती आहे 0 आहे. आता आपण ऑब्जेक्टला एकदम जास्त हाईटवर घेऊन जाऊ त्याला इन्फायनाईट डिस्टन्सवर घेऊन जाऊ. तर इन्फायनाईट डिस्टन्सवर या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी काय असेल ऑब्जेक्टचं मास आहे 2 आणि ॲट इन्फायनाईट डिस्टन्स द व्हॅल्यू ऑफ जी इज द 0 बिकॉज द ऑब्जेक्ट इज नाव फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो इन्फायनाईट डिस्टन्सवर गेला. इन्फायनाईट डिस्टन्स आपण घेऊ जी ऑर्बिट आहे एकदम ज्यामध्ये सॅटेलाईट रिव्हॉल्व होतात अराउंड द अर्थ म्हणून आपण इन्फायनाईट डिस्टन्सवर गेलं आहे आणि आपण ती हाईट घेतली आहे
5700 किलोमीटर एवढ्या हाईटवर तो ऑब्जेक्ट आहे. आणि या हाईटवर आता या ऑब्जेक्टवर कोणत्याही प्रकारचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत नाही बाय अर्थ. त्यामुळे या जीची व्हॅल्यू ही काय होत आहे, 0. आता झिरोनी सर्वांना मल्टिप्लाय केलं तर काय येईल, क्वांटिटी ही 0. म्हणून PE इज इक्वल टू mgh. इथे सुद्धा PEची व्हॅल्यू काय राहील, इथे 0. म्हणजे ॲट इन्फायनाईट डिस्टन्सवर PEची व्हॅल्यू 0 अँड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ PEची व्हॅल्यू 0 दोन्ही ठिकाणी. आता आपण थोडंसं त्याच्या खाली जाऊया. थोडंसं म्हणूया की ऑब्जेक्ट एवढा इन्फायनाईट हाईटवर नाही आहे, तो थोडासा खाली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण PEची व्हॅल्यू काढूया. तर PE ऑब्जेक्टचं मास आहे 2. आता इथे 2 किलोग्राम. आणि आता इथे आपण जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे जी मायनस घेऊ, कारण यामध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो अर्थपासून व्हर्टिकली थ्रोन म्हणजेच तो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ तो वर फेकलेला आहे. आणि वर फेकत असताना, वर जात असताना जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा जीची व्हॅल्यू जी आहे ती कमी कमी होत जाते. आणि कमी होत जातेच म्हणून त्याला आपण निगेटिव्ह घ्यायची, व्हॅल्यू ही डिक्रीज होत जाते. म्हणून ऑब्जेक्ट हा अर्थपासून वर जाताना जे व्हॅल्यू आहे जीची ती मायनस घेतो आपण अशा प्रकारे. तर इथे मायनसमध्ये एच. आता इथे कॅल्क्युलेशन केलं, समजा परत आपण हेच घेऊ की हाईट, एक विशिष्ट हाईट घेतली, मास घेतलं आहे 2, देन ग्रॅव्हिटी ही मायनसमध्ये 9.8. आणि एक विशिष्ट कोणती पण हाईट आपण घेतली, सपोज ती घेतली आहे दॅट इज द 200 किलोमीटर. तर अशा वेळेस जे आहे कॅल्क्युलेशन जे आहे निगेटिव्हमुळे ते कशात येईल, निगेटिव्ह. म्हणजेच यामध्ये आपण PEची व्हॅल्यू ही 4 टाइम्स काढली आहे. एकदा 0 असते, एकदा प्लस असते, ही पण शो केलं आहे. निगेटिव्ह पण राहू शकते आणि खूप जास्त इन्फायनाईट डिस्टन्स आपण लिहिला इथं, इन्फायनाईट डिस्टन्सवर ती व्हॅल्यू 0 असते. अशा प्रकारे 4 टाइम्सला आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण थर्ड पोझिशन बघूया. फर्स्ट ही झाली, ही सेकंड आणि थर्ड पोझिशनला व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते. हे आपण दुसऱ्या प्रकारे दुसऱ्या फॉर्म्युल्यात पण लिहू शकतो. PE इज इक्वल टू मायनस mgh आहे. या फॉर्म्युल्याला कन्वर्ट पण करता येतं आपल्याला. हा फॉर्म्युला आपण कन्वर्ट करू. PE इज इक्वल टू मायनस mgh. आता हा फॉर्म्युला घेतला, इक्वलच्या खाली इक्वल येतं आहे मायनस m. आता जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, जीचा फॉर्म्युला आहे gm/r², वेअर g इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m इज द मास ऑफ द अर्थ and r is the distance of the object from the center. तर मग अशा प्रकारे हे आपण याला r म्हणूया. हे r झालं, डिस्टन्स झालं. तर हा आपण आता जीची व्हॅल्यू इथे भरली, gm/r² इंटू r. आता h म्हणजे पण r. आता हे इथूनही कन्सिडर केलं चालतं, इथूनही. h म्हणजे हाईट जी आहे ती डिस्टन्स आहे, आणि डिस्टन्सला h म्हणतात, s पण म्हणतात आणि r पण म्हणतात. त्यामुळे आपण या एचला कॅन्सल करून टाकू आणि इथे r भरूया. आता इथला एक r कॅन्सल झाला आणि इथला एक r कॅन्सल झाला, म्हणजे रिमेन काय राहिला, स्मॉल r एक राहिला डिनॉमिनेटरला. आता नेक्स्ट आपण बघूया, इक्वल मायनस gm/r, पुन्हा मायनस gm. आता gm हा जो r आहे, हा r फक्त इथूनच कन्सिडर नाही करली, फक्त वाटतं आपल्याला की इथे rची किंमत इथूनच हवी, पण हा जो r आहे हा टोटल r, स्मॉल r हा हे सेंटरपासून कन्सिडर करायचा असतो. म्हणजे ऑब्जेक्ट नेहमी ही जी ऑब्जेक्ट जे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ही सेंटरकडून ॲक्ट होत असते. त्यामुळे जी डिस्टन्स आहे हे सेंटरकडून घ्यायचं असतं. तर सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे r प्लस h, अशा प्रकारे हा संपूर्ण r येत असतो. टोटल हाईट अशा प्रकारे इथपर्यंत जी हाईट आहे ती अशी घ्यायची असते r. त्यामुळे आपण लिहू r, हा जो r आहे h जे आपण घ्यायचा r प्लस h. आता आपण सिस्टमॅटिक लिहून घेऊ. जी पहिले मायनस आहेच, m, कॅपिटल M मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल m मास ऑफ द ऑब्जेक्ट, आणि r प्लस h म्हणजे आपण ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी आपण थर्ड पोझिशनला अशा प्रकारे हे काढू शकतोय. ओके, आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, दॅट इज द डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड द वेट. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय, डिस्टिंग्विश what is the difference between the mass and the weight of an object. Will the mass and weight of an object on the earth be same as that of the value on the Mars. तर जेवढं जे आहे
वेट किंवा मास अर्थवर जेवढं भरतं तेवढंच मार्सवर भरतं का हे आपण बघूया. तर पॉईंट आहे मास अँड वेट. हा पॉईंट तुम्हाला समजला असेल मुलांना, तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ओके. नेक्स्ट पॉईंट, डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. काय फरक आहे मास आणि वेटमध्ये बघूया आपण. तर मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर. इट इज द अमाऊंट ऑफ मॅटर present in the object. आणि वेट म्हणजे काय? द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द फोर्स. इट इज द फोर्स. वेट शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं मी अशा प्रकारे. वेट, इट इज द फोर्स with which the earth attracts. With which the earth attracts the object towards its center. आता आपण हाच ऑब्जेक्ट बघूया. अमाऊंट ऑफ मॅटर. आता या ऑब्जेक्टमध्ये किती अमाऊंट भरले? सपोज 2 किलोग्रॅम. हे ऑब्जेक्ट 2 किलोग्रामचे. तर किती अमाऊंट भरलेलं आहे या ऑब्जेक्टमध्ये? सॉलिड ऑब्जेक्ट आहे आणि यामध्ये समजा सपोज तर यामध्ये मॅटर भरलेलं आहे 2 किलोग्रॅम. सो अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज द मास. नाव नेक्स्ट इज द वेट. इट इज द फोर्स. आता वेट आणि मासमध्ये काय फरक आहे? इट इज द फोर्स. आता ही ऑब्जेक्ट कुठे प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सो विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स. ह्या ऑब्जेक्टला अर्थ जी आहे ती अट्रॅक्ट करते ना, राहणारच आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती ऑब्जेक्ट अर्थकडे अट्रॅक्ट होते. अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. तर हे वेट आहे आणि ते सेंटरकडे अट्रॅक्ट होते. सो तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ हा या वेटचा मिनिंग आहे. ओके, बघूया सेकंड. मास इज द स्केलर क्वांटिटी. ही काय आहे? दॅट इज द स्केलर क्वांटिटी. आणि स्केलर क्वांटिटीचा अर्थ आहे इट इज हॅविंग द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सॉरी, इट इज हॅविंग ओनली मॅग्निट्यूड, नॉट डायरेक्शन. while in the vector it is having the magnitude plus डायरेक्शन. स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं. आता याचं मॅग्निट्यूड आपण काय घेतले की याचं ही 2 किलोग्रॅमची ऑब्जेक्ट आहे म्हणजे याला मॅग्निट्यूड आहे. पण व्हेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड तर आहेच पण डायरेक्शन आहे. आता ही डायरेक्शन कुठे आहे? तर ही जी ऑब्जेक्ट आहे ही कुठे डायरेक्ट होते? सेंटरकडे. म्हणजे डायरेक्शन अशा प्रकारे आहे. सो ह्याला 2 किलोग्रॅमची ऑब्जेक्ट, मॅग्निट्यूड 2 किलोग्रॅमची ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरकडे डायरेक्ट होते म्हणजे ही झाली डायरेक्शन. आणि याला असणारं मॅग्निट्यूड आहे दॅट इज जे असेल प्रमाण ते. तर दोन्ही आहे मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन. सो थर्ड पॉईंट इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. तर हे जे आहे इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. मास हे चेंज होत नाही. आता ही ऑब्जेक्ट सपोज अर्थवर आहे. अर्थवर आहे तर त्याचं मास 2 आहे. नंतर जे आहे आपण या ऑब्जेक्टला मार्सवर घेऊन गेलो तर याचं जे आहे कंटेंट मॅटर ते 2 किलोग्राम राहणार आहे. याचं मास चेंज. तुम्ही ज्युपिटरवर घेऊन जा,
हे काही श्रंक होणार नाही, त्याचं मास कमी होणार नाही, तर त्याचं मास हे ज्युपिटर पण 2 किलोग्राम आहे. किंवा अर्थवरच आपण डिफरंट ठिकाणी, समजा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय, एका देशातून दुसऱ्या देशात जातोय, तर एखादी वस्तू आपण घेऊन गेलो 2 किलोग्रॅमची, तर दुसऱ्या कंट्रीत जातोय, इंडियातून अमेरिकेत चाललोय, तर असं होणार नाही की मी 2 किलोग्रॅमची वस्तू इंडियातून अमेरिकेत घेऊन चालली तर त्याचं मास हे कमी होईल, असं होत नाही. मीन्स इट डज नॉट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. वेट हे चेंज होतं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेताना. सपोज या वेटला आपण बघूया, अर्थवर त्याचं वेट वेगळं भरेल, कारण वेटचा फॉर्म्युला आहे मास इंटू ग्रॅव्हिटी. म्हणजे वेटवर, कारण इट इज डायरेक्टेड टू द सेंटर, इथे अर्थ घेतली, सेंटर ऑफ द अर्थवर असल्यामुळे त्या ग्रॅव्हिटीचा, जी काही ग्रॅव्हिटी आहे, जीची व्हॅल्यू आहे ती या वेटवर, या ऑब्जेक्टवर परिणाम करते. म्हणून हिचं जे वेट आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, हे वेट मार्सवर चेंज होईल. मार्स हा असा एक प्लॅनेट आहे ज्यावर आपण ही ऑब्जेक्ट नेली, तर तिथे जे आहे हे वेट चेंज होईल, कारण मार्सचं ग्रॅव्हिटेशन हे वेगळं आहे. याच ऑब्जेक्टला मी ज्युपिटरवर घेऊन गेले, ज्युपिटर गुरुग्रहावर, तर इथे देखील वेट इज इक्वल टू mg, इथलं ग्रॅव्हिटेशन वेगळं आहे. म्हणजेच वेट हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना चेंज होतं, कारण ग्रॅव्हिटेशन हे चेंज होतं. ओके, आता आपण बघूया की हे जे आहे, विल द मास अँड द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ॲज सेम ॲज देअर व्हॅल्यूज ऑन द मार्स. म्हणजे जे काही आहे मास आणि वेट अर्थच्या सरफेसवर जेवढं भरतं ते त्याची व्हॅल्यू दुसऱ्या प्लॅनेटवर सेम राहते का, मार्सवर सेम राहते का बघूया, रिझन बघूया. आणि जे वेट आहे ते सेम राहत नाही, फक्त मास हे सेम राहतं. आता हा पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे आणि परत एकदा बघूया ॲज अ रिझनच्या रूपात. इट इज द क्वेश्चन नंबर 2A फ्रॉम द एक्सरसाइज. तर रिझन लिहू आपण. द मास इज द फंडामेंटल, म्हणजे मुळात क्वांटिटी अवेलेबल आहे. कोणत्या पण वस्तूला, जगात असणाऱ्या कोणत्याही वस्तूंना मास असतंच, तुम्ही आम्ही सगळे, म्हणून ती फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्यामुळे मास हे जे आहे अर्थवर जे आहे किंवा कुठेही कोणत्याही प्लॅनेटवर नेलं तरी ती सेम राहणार आहे, कारण ती फंडामेंटल क्वांटिटी आहे. बट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट, वेट म्हणजे काय, W इज इक्वल टू F इज इक्वल टू mg. F म्हणजे काय, आता सांगितलं, हा डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे कशाकडे ॲक्ट होतो, किंवा जो अर्थचा फोर्स आहे हा जो आहे तो ऑब्जेक्टवर ॲक्ट होतो. म्हणून वेट इज इक्वल टू F इज इक्वल टू mg. आणि ॲज द व्हॅल्यू ऑफ g ऑन मार्स is different that of the values on the earth, hence weight will not be same on the earth as well as on the Mars. means त्या अर्थवर आणि मार्सवर जी व्हॅल्यू आहे वेटची ती सेम राहणार नाही, ती चेंज आहे, डिफरंट आहे. मुलांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.